तर हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल की वरती चढलो आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की आपण लेंटर जे होते त्या कशा साईजमध्ये आलेले आहेत. हे बघा, जो आपला चिरा आहे त्या साईजलाच आपण हे ओतलेले आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने आपले हे लेंटर आलेले आहेत. तुम्हाला इथे दिसेल ह्याच्यावर आपण लाईन चढवणार आहोत. म्हणजे मी दगडाच्या लेवलला का घेतलेत, कारण की आपला जो माल येणार आहे तो समान लागला पाहिजे, कुठे वर खाली जास्त जाडी वगैरे आली नाही पाहिजे. त्या पद्धतीने मी हे लेंटर दगडाच्या लेवलला घेतलेत आणि दगडाला पण एकजीव झालेले तुम्हाला दिसून येतील. हे बघा, तर हे दगडाला पण परफेक्ट एकजीव झालेत आणि अशा पद्धतीने हे आपलं काम झालेलं आहे. बघा तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जे लेंटर टाकले होते कारूच्या साईडला, तर आता ते मी खोलले आहेत. जे म्हणजे ते प्लाय वगैरे आपण मारले होते आणि लेंटर आपण ओतून कॉन्क्रीट मालाने ते ओतले आणि आता प्लाय वगैरे मी दुसऱ्या दिवशी काढले होते. तर कशा पद्धतीने ते आलेले आहेत आणि कशी फिनिशिंग आहे, कसं मजबूत झालं आहे की नाही, ते पण तुम्हाला मी आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, बघू शकता आपण जे लेंटर ओतलेत ते तुम्हाला इथे दिसेल. आता या बांधकामाला आपण लेंटर ओतले होते. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं की आपण ते लेंटर ओतण्याचं काम आपलं चालू होतं. तर अशा पद्धतीने हे आपण लेंटर ओतलेले आहेत आणि ह्याची तुम्ही जाडी बघू शकता. तर 6 इंच याची जाडी आपण केलेली आहे. 6 इंच जाडी याची आले आणि एकदम परफेक्ट आणि मजबूत आपलं हे लेंटरचं काम झालेलं आहे. कसं काम झालं आहे बघा, व्यवस्थित. तर आपल्याला अशा पद्धतीने हे लेंटर ओतायचे असतात. आपण ते रेडीमेड लेंटर आणत नाही. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं आहे, कारण की ते मध्ये मोडतात किंवा त्यांना क्रॅक वगैरे पण असतात आणि आपण वरती जर बांधकाम वगैरे करायला गेलो तर ते लेंटरमध्येच कट होतात आणि उद्या पुढे भविष्यामध्ये धोका होऊ शकतो आपल्याला, किंवा आपण घर बांधून जाऊ पण इथे ज्या व्यक्ती राहणार आहेत त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे. पण आपण तसं काम करत नाही. आपण व्यवस्थित एकदम मजबूत पद्धतीने हे ओतून वगैरे काम करतो. म्हणजे आपण आर्टिफिशियल हे तयार करतो जेणेकरून आपल्या हाताने ते मजबूत झाले पाहिजेत. तर तुम्ही बघू शकता, हे आपण जसं इथे ओतलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्या विंडोवर पण तसंच ओतायचं आहे. इकडे पण सगळीकडे आपल्याला तसंच ओतायचं आहे. पण तुम्हाला मी आता दाखवतो आहे बघा, या रूमला मी ओतला होता तो पण, त्याच्यावर पण आपण बांधकाम पण झालेलं आहे. आपला एक लाईन तुम्हाला दिसेल की एक लाईन आपण चढवले. तर अशा पद्धतीने हे आपल्याला ओतून हे आता तुम्हाला दिसेल की मी प्लाय मारले होते, प्लाय वगैरे पण काढून टाकलेत मी आणि आता सरळ आपण त्याच्यावर बांधकाम करू शकतो. एवढं मजबूत हे झालेलं आहे. आता 5 लाईनी आपण ह्याच्यावर वरती उठवणार आहोत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. तर या साईडला पण आपण फळे वगैरे मारून घेतलेले आहेत. म्हणजे खाली जे आपल्याला सपोर्ट हवेत ते आपण मारून घेतले तिथे. इथे पण सगळं तसंच येणार आहे. हे बघा, ते हे प्लाय आपण हे मारले होते साईटून हे प्लाय, कारण की हे पातळ चालतात साईटून. पण आपल्याला खाली जे आपण फळी मारतो ती आपल्याला मजबूत लागते 1 इंचाची, तुम्हाला दिसेल, कारण की खाली दबू नये त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने हे प्लाय आपण मारले होते. तर तुम्हाला बाहेर जाऊन पण दाखवतो. हे बघा, हे आतलं हॉलमध्ये आहे मी आपल्या. तर हा हॉल आहे आणि हॉलचा जे बेडरूममध्ये जायला जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला पण आपण एक लाईन चढवलेली आहे. म्हणजे लेंटर एका दिवसात ते सुकलं पण आणि तुम्हाला दिसेल दुसऱ्या दिवशी आपण ते काढलं. आता बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो की त्या रूमचं पण मी ओतलं होतं एक. हे बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे पण आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हा लेंटर तुम्हाला दिसेल की आपण बेडरूमचा हा भाग आहे, आपण ह्या बेडरूमचा लेंटर ओतला होता. तर कशा पद्धतीने तो आलेला आहे तुम्हाला दिसेल, व्यवस्थित पद्धतीने तो आला आहे. ते आतले पण तुम्हाला लेंटर मी दाखवतो की आपण कसे केले. हे बघा, तर मित्रांनो, आतमध्ये जे आपण बेडरूमचे लेंटर ओतले होते ते पण अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेले आहेत आणि 6 इंच त्यांची जाडी झालेली आहे. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, जे आपण रेडीमेड लेंटर आणतो त्याची जाडी तुम्हाला 1-2.5 इंच भेटते, 1.5-2.5 इंच भेटते. पण हे बघा 6 इंच जाडीचे लेंटर आहेत. ह्यांना भविष्यामध्ये पण काही होऊ शकत नाही. ह्याच्यावर तुम्ही शक्यतो अजून एक रिंग फिरवून स्लॅब पण टाकू शकता. असलं आपलं हे बांधकाम आपण केलेलं आहे थप्पीमध्ये. आणि लेंटरचे साईज पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित की किती आले. तर अशा पद्धतीने हे आपलं असे कामं असतात, तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यावर आपलं 5 लाईनी बांधकाम परत आहे, ते पण तुम्हाला मी सगळं दाखवतो. आणि हे जे आपलं कोडी बांधकाम तुम्हाला बोललो की बाथरूमचं, हे कोडी बांधकाम पण करायला आपण सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपल्याला ते एकजीव करता येईल. कारण की वरच्या ज्या 5 लाईन आहेत त्याच्यावर आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. अशा रीतीने आपण हे केलं. हे पण हे बेडरूमचं तुम्ही बघू शकता की बेडरूमचं पण आपण कसं केलं. तर वरती चढून पण तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल की वरती चढलो आहे आणि तुम्हाला इथे दिसेल की आपण लेंटर जे होते त्या कशा साईजमध्ये आलेले आहेत. हे बघा, जो आपला चिरा आहे त्या साईजलाच आपण हे ओतलेले आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने आपले हे लेंटर आलेले आहेत. तुम्हाला इथे दिसेल ह्याच्यावर आपण लाईन चढवणार आहोत. म्हणजे मी दगडाच्या लेवलला का घेतलेत, कारण की आपला जो माल येणार आहे तो समान लागला पाहिजे, कुठे वर खाली जास्त जाडी वगैरे आली नाही पाहिजे. त्या पद्धतीने मी हे लेंटर दगडाच्या लेवलला घेतलेत आणि दगडाला पण एकजीव झालेले तुम्हाला दिसून येतील. हे बघा,
तर हे दगडाला पण परफेक्ट एकजीव झालेत आणि अशा पद्धतीने हे आपलं काम झालेलं आहे, तुम्हाला दिसेल. तर वरतून दाखवतो की मी हे आपलं हा बेडरूम आहे आपला, तुम्हाला दिसेल हा बेडरूम, हा टॉयलेट, इकडे साईडला बाथरूम आणि ह्या साईडला पण अजून एक 2 BHKचा आपला प्लॅन आहे. तर या साईडला आपला अजून एक रूम येतो आहे आणि 11x10चा आपला हा रूम आहे एक, तुम्हाला दिसेल 11x10चा हा आपण रूम काढलेला आहे. तर अजून साईज वाढल्याच्या नंतर याची हाईट मित्रांनो होणार आहे एक 9.5 फूट याची हाईट होणार आहे वरती उंचीला. तर चांगली बऱ्यापैकी सफिशियंट आपल्याला हाईट मिळते इथं. आणि हा आपला हॉल आहे, हे बघा हॉल पण तुम्ही बघू शकता. आपला हॉल पण एकदम मोठा असा आपल्याला हॉल इथे दिसेल. आणि ह्या साईडला तुम्हाला एक फ्रंट पॅसेज भेटेल, म्हणजे गॅलरी आहे आपली, त्याला पण खांब वगैरे टाकून आपण, ही लोड बेरिंग आहे तुम्हाला दिसेल, ही लोड बेरिंग आहे, त्याच्यावर आपल्याला खांब येणार आहे. ह्या लोड बेरिंग पण आपल्याला भरावाचं पण आपलं काम बाकी आहे. तर लोड बेरिंग टाकून झाल्याच्या नंतर आपण हा बांधकाम चालू केला होता, हे बघा. तर तुम्हाला हा किचन आहे, या साईडला हॉललाच लगत एक किचन आपण इथे प्रेफर केलं आहे. तर हा किचन आहे आपला, तुम्हाला दिसेल. इथे पण आपल्याला जे लेंटर आहेत ते ओतायचं काम चालू आहे. तर लेंटर अशा पद्धतीने आम्ही होतो, तुम्हाला दाखवलं मित्रांनो. आपण रेडीमेड लेंटर आणून रिस्क घेत नाही, आपण व्यवस्थित लेंटर स्वतः तयार करतो, त्याच्यानंतरच आपण बांधकाम पुढे करतो. कारण की कोणती रिस्क आपल्याला घ्यायची नसते घराबाबत तरी, कारण की घर एकदाच बनवायचं असतं आपल्याला, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित काम करतो आहे, हे बघा. आणि इकडे तुम्हाला माहिती आहे समुद्रपट्टा आहे, तिकडे तुम्हाला खाली समुद्र दिसेल. आणि वारा किती असतो तुम्हाला माहिती आहे, या साईडला वारा तर खूप असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला धोका पण तसंच वाढतो. पण आपण तसं केलं आहे आणि आपण व्यवस्थित थप्पीमध्ये पण बांधकाम केलं, तुम्हाला दिसेल थप्पी बांधकाम आहे, त्याच्यावर आपण हे असं रिंग वगैरे स्वतः तयार करून ओततो आहे. आणि वरती आपण फायबर किंवा पत्रा आता बघूया कुठचं आहे, पण आपण 2 पाकी मारणार आहोत, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित सगळं स्ट्रक्चर मी दाखवणार आहे की आपण कसं तयार करतो इथे, हे बघा. तर तुम्हाला रिंग दिसलीच असेल, म्हणजे आपण जे लेंटर तयार केलेत ते दिसलेच असतील. तर कशा पद्धतीने आपण हे लेंटर केलेले आहेत, हे बघा. तर ह्या पद्धतीने आपले हे लेंटर आलेले आहेत. किती सुंदर असं दिसतंय बघा, व्यवस्थित दिसतंय, दिसायला पण छान दिसतं ते असं, हे बघा. तर आता पुढे 5 लाईनी आहेत, त्या पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो की हाईट आपली किती होते जेमतेम. आणि कोकणातील हे घर तुम्हाला कसं वाटेल मला पण सांगा. तर बरेच मित्र मला विचारत असतात की पुढचं काम दाखव मित्र, काम दाखव. तर तुम्ही बघू शकता काम चालूच आहे आपलं, पण हे बारीक सुरीक ज्या गोष्टी आहेत लेंटर वगैरे यांना थोडा वेळ जातो, त्याच्यामुळे आपलं काम हे स्लो चाललेलं आहे. तर तुम्हाला मी सगळं दाखवतो आहे आणि दाखवत राहीन. तर मित्रांनो, आपण जे लेंटर ओतले होते ते कशा प्रकारे आलेले आहेत आणि कितपत मजबूत झालेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि व्यवस्थित पद्धतीने आपण ते लेंटर ओतलेले आहेत आणि मजबूत आपलं हे काम झालं आहे एकदम व्यवस्थित. तर तुम्हाला कशा प्रकारे हे ओततात वगैरे आणि कशा पद्धतीने आपण हे तयार केलेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.